नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे आक्रीत. गावाच्या एका बाजूला घनदाट जंगलात एक जुनं आणि उद्ध्वस्त झालेलं घर होतं. त्या घराबद्दल गावकऱ्यांत अनेक कहाण्या पसरल्या होत्या. आक्रीतचं घर असं त्या घराला लोक म्हणायचे, कारण असं सांगितलं जातं की त्या घरात एक आक्रीत रात्रीच्या वेळी फिरतं आणि जे त्या घराजवळून जातात ते कधीच परत येत नाहीत. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळत होता आणि आकाशावर गडद रंग पसरत होते. गावात नुकतीच एक नवीन माणसं आली होती, विजय आणि त्याचे 2 मित्र राजू आणि गोपाळ. ते तिथे सुट्टीसाठी आले होते, पण गावकऱ्यांनी त्यांना त्या घराबद्दल बोलताना ऐकलं होतं. हे काय आहे? आक्रीतचं घर, विजयने एका वृद्ध माणसाला विचारलं. वृद्धाने त्याच्याकडे पाहून हळूच सांगितलं, ते घर वर्ज्य आहे. तिथे गेला तर परत याची काही खात्री नाही. एकेकाळी तिथे एक संपन्न कुटुंब राहत होतं, पण एक भयंकर घटनेनंतर सगळं काही बदललं. त्या घरातल्या लोकांचं निधन झालं आणि तेव्हापासून तिथे काहीतरी विचित्र घडतंय. राजू हसत म्हणाला, अशा कहाण्या फक्त लोकांना घाबरवण्यासाठी असतात. यात काहीच सत्य नाही. आपण जाऊन बघूया का काय आहे? गोपाळने मात्र घाबरून नकार दिला. नको, असले प्रकार खरेही असू शकतात. मला काहीतरी चुकीचं वाटतंय. विजयने थोडा विचार केला आणि म्हणाला, कुठेतरी जाऊन ते घर बघावं असं वाटतंय. फक्त एकदा जाऊन येऊ. काहीच नसेल तिथे, बघितलं की आपण परत येऊ. गोपाळनेही शेवटी विजय आणि राजूच्या हट्टापुढे हार मानले आणि तिघांनी ठरवलं की ते रात्री त्या घराजवळ जाणार. रात्रीची वेळ आली. आकाशात पूर्ण चंद्र चमकत होता, पण त्याचा मंद प्रकाश त्या भयावन वातावरणाला अजून वाढवत होता. तिघेही टॉर्च घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले. सगळीकडे अस्वस्थ शांतता होती. फक्त पायाखाली सुकलेली पाने आणि जंगलातील किड्यांचा आवाज येत होता. त्या जुन्या घराजवळ पोचल्यावर विजयने घराच्या खिडक्यांकडे पाहिलं. घराचं रूप भयंकर होतं, उद्ध्वस्त झालेलं, भंगारात बदललेलं. राजूने खिडकीतून आत डोकावण्याचा प्रयत्न केला, पण काहीही दिसत नव्हतं. चल, आत जाऊन बघू, विजय म्हणाला. गोपाळ थरथरत म्हणाला, नको रे, आपण इथेच थांबू. घाबरू नकोस, विजयने त्याला धीर दिला. तिघंही दरवाजाच्या दिशेने गेले. दरवाजा तसाच उघडा होता आणि ते आत शिरले. घरात अंधार होता. फक्त त्यांच्या टॉर्चचा प्रकाशच वातावरण उजळवत होता. घरात सगळं धुळीने भरलं होतं, पण जसे जसे ते आत जात होते तसतशी हवेत थंडगार आणि भयानक भावना पसरत होती. अचानक घराच्या आतून हलकासा आवाज आला. तिघंही थांबले. कुठेतरी काहीतरी हललं, राजू म्हणाला. त्याचा आवाज थरथरत होता. विजयने शांत राहायला सांगितलं, पण त्याच्या मनातही आता भीती पसरली होती. इथून लवकर निघूया, गोपाळ घाबरून बोलला. ते मागे वळून जायच्या तयारीत होते. इतक्यात त्यांना एका खोलीत हलकासा प्रकाश दिसला. आपण इथे बघायला हवं, विजय म्हणाला. राजू आणि गोपाळचा विरोध असूनही विजय त्या खोलीच्या दिशेने गेला. त्या खोलीच्या दरवाजाजवळ पोहोचल्यावर विजयने हात पुढे करून दरवाजा उघडला आणि त्या क्षणी काहीतरी विचित्र आणि भयंकर घडू लागलं. विजयने दरवाजा उघडताच एक थंडगार वारा अचानक त्याच्या अंगावर आला. त्यात भयंकर शीतलता होती, जणू काही तेथून मृत्यूचा स्पर्श होतो आहे. खोलीतला प्रकाश मंद होता आणि त्यातल्या कोपऱ्यात काहीतरी अस्पष्ट दिसत होतं. विजय, इथून बाहेर निघू, राजू घाबरून म्हणाला. त्याचे हात थरथरत होते. गोपाळ तर एक शब्दही बोलत नव्हता, फक्त घाबरलेल्या नजरेनं सगळीकडं पाहत होता. पण विजयच्या मनात अजूनही धाडस होतं. फक्त एकदा पाहून येऊ, तो हळू आवाजात म्हणाला. तिघांनी त्या खोलीत पाऊल टाकले आणि वातावरण अजूनच भीषण वाटू लागलं. खोलीत जुने फर्निचर, धुळीनं माखलेले जुने पडदे आणि कोपऱ्यात एक भंगारासारखा आरसा ठेवलेला होता. पण त्या आरशात काहीतरी विचित्र होतं. त्यातून एक अस्पष्ट आकृती दिसत होती, जणू काही कोणीतरी आतून पाहत आहे. विजय पुढे सरसावला
आणि त्या आरशात डोकावलं. त्याला एक क्षण वाटलं की तो फक्त आपला प्रतिबिंब पाहतोय, पण हळूहळू त्याला जाणवलं की ती प्रतिमा थोडी वेगळी होती. तिच्या चेहऱ्यावर विचित्र भाव होते. डोळे मोठे आणि खूप खोल दिसत होते. विजयने एका क्षणासाठी त्या प्रतिमेला हात लावण्याचा प्रयत्न केला. नको विजय, गोपाळ अचानक ओरडला. पण खूप उशीर झाला होता. विजयने त्या आरशाला हात लावताच त्याला अचानक एक जोरदार झटका बसला आणि तो मागे ढकलला गेला. त्याच्या हातात एक भयंकर थंडगारपणा पसरला आणि त्याच्या डोक्यात भीतीचे विचार उफाळू लागले. तेवढ्यात त्या आरशातली आकृती अचानक हलू लागली. ती हळूहळू आरशातून बाहेर येत असल्यासारखी वाटली. राजू आणि गोपाळने भयभीत होऊन मागे हटायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या पायांनी जणू काही जडत्व धारण केलं होतं. ते जागच्या जागी थांबले होते. हे काय आहे? विजयने किंचाळत विचारलं, पण त्याचं शरीर आता बधीर झालं होतं. त्या आकृतीने हळूहळू आरशातून बाहेर पावलं टाकलं. ती एक पूर्णपणे काळी धूसर असलेली व्यक्ती दिसत होती. तिच्या डोळ्यात अगदी गडद लाल रंग होता आणि तिचं शरीर अर्धवट ढोक्यासारखं होतं. तुम्ही इथे येऊ नये होतं, ती आकृती मंद आवाजात बोलली. आवाज ऐकून अंगावर काटा येत होता. माझी इथे कैद झाली आहे. आता तुमचंही मुक्त होणं अशक्य आहे. विजय, राजू आणि गोपाळ आता पूर्णपणे घाबरले होते. ते मागे पळण्याचा प्रयत्न करत होते, पण काहीतरी अदृश्य शक्ती त्यांना पुढे खेचत होती. त्या आकृतीनं आपल्या हाताचा आकार मोठा करून त्यांना घेरून टाकलं. तुम्हाला इथून कुठेच जाता येणार नाही, ती आकृती हसत म्हणाली. तिच्या आवाजात एक भयानक गूढता होती. आता तिघेही त्या शक्तीच्या तावडीत होते. त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाजही बाहेर येत नव्हता. त्यांना जाणवलं की आता ते एका भयंकर आकृतीच्या कचाट्यात अडकले आहेत. त्या घरातलं रहस्य उलगडण्याआधीच ते त्यांच्या शापाचे शिकार झाले होते. विजय, राजू आणि गोपाळ आकृतीच्या अंधकारमय शक्तीच्या तावडीत सापडले होते. त्या आकृतीने त्यांच्यावर आपली पकड घट्ट केली आणि त्यांना हलण्याचीही सवड देत नव्हती. ती आकृती हळूहळू त्यांच्याकडे जवळ येत होती. त्यांच्या शरीरावरून शीतल वाऱ्याचा स्पर्श जाणवत होता, पण तो वारा मृत्यूची झलक देत होता. तुम्ही या घरात आलात म्हणजे तुमचं इथे अडकणं निश्चित आहे, आकृतीने हळूवार आवाजात म्हणत आपल्या लाल डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. ती हळूहळू त्यांच्या भोवती फेर धरून फिरत होती. विजयने थरथरत्या आवाजात विचारलं, तू कोण आहेस? आम्हाला इथे कशासाठी अडवलं आहेस? मी इथेच जन्मले आणि इथेच मेलं. माझं घर, माझं आयुष्य या जागेने हिरावून घेतलं, ती आकृती बोलली. तिचा आवाज आता जास्त रागाने भरलेला वाटत होता. आता तुम्ही इथे आलात म्हणून तुमच्यावरही शाप आहे, राजूने धाडस करत विचारलं. आम्ही काय करू शकतो? आम्हाला जाऊ दे. आम्ही तुझं काहीही नुकसान करू इच्छित नाही. त्यावर ती आकृती थोडी हसली. तुम्हाला माझं रहस्य उलगडायचं असेल तर तुमचं इथेच राहणं गरजेचं आहे. इतक्यात गोपाळने जोराने झटका मारून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याने मोठ्या धैर्याने विजय आणि राजूला ओरडत सांगितलं, आपण इथून बाहेर पडायला हवं. लवकर काहीतरी करायला हवं. गोपाळच्या धाडसाने विजय आणि राजूलाही जाग आली. त्यांनीही सुटण्यासाठी धडपड करायला सुरुवात केली. विजयने एका जुन्या कोपऱ्यात ठेवलेली लाकडी खुर्ची उचलली आणि ती आकृतीकडे फेकली. आकृतीने तात्काळ खुर्चीला अडवलं, पण तिचं लक्ष विचलित झालं होतं. त्याचवेळी राजूने एक टॉर्च उचलून ती आकृतीच्या डोळ्यावर प्रकाश टाकला. त्या प्रकाशाने आकृती थोडी मागे हटली. जणू काही ती त्या प्रकाशाने अस्वस्थ झाली होती. आपल्याला टॉर्चचा उपयोग करावा लागेल, राजू ओरडला. आता तिघेही टॉर्चच्या प्रकाशाने आकृतीला मागे हटवू लागले. ती आकृती प्रत्येक वेळी प्रकाशात आल्यावर अस्वस्थ होऊ लागली आणि ओरडू लागली. तिचा आकार हळूहळू धूसर होऊ लागला. लवकर बाहेर पळूया, विजयने आवाज दिला. तिघांनी घराच्या दरवाजाकडे धाव घेतली. आकृतीने त्यांचा मागोवा घेतला.
पण ती प्रकाशापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. तिघेही घराच्या बाहेर पळाले आणि बाहेरच्या थंड हवेत पोचल्यावर त्यांनी मोठा श्वास घेतला. जंगलाच्या अंधारात ते घामाने डबडबले होते, पण आता ते सुरक्षित होते. ते आक्रीत आपल्या मागे येईल का? राजूने घाबरून विचारलं. नाही, विजय म्हणाला. तो टॉर्चचा प्रकाश त्याच्या शक्तीवर परिणाम करत होता. आपण त्यातून वाचलो, पण आता हे घर आपल्याला कायमचं सोडायला हवं. गोपाळने विजयच्या खांद्यावर हात ठेवला. आपण जाऊया, या गावात राहणं सुरक्षित नाही. तिघेही त्या रात्रीच्या अंधारात गावाच्या दिशेने निघाले. त्यांच्या मनात अजूनही भीती होती, पण त्यांना कळलं होतं की त्यांनी त्या घराच्या रहस्याला स्पर्श केला होता. त्यांना माहीत नव्हतं की त्या आक्रीताचं पूर्णपणे समर्पण झालं होतं की अजूनही काही उरलं होतं.